नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मधील एक जो महत्त्वाचा पार्ट आहे प्रोव्हिजनल ऍडमिशन लिस्ट आज 3 ऑगस्ट रोजी डिस्प्ले झालेले आहेत। तुम्ही सर्वांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड केलेली देखील असेल। त्या मेरिट लिस्टचा मागच्या मेरिट लिस्ट बरोबर कंपॅरिझन कसं करायचं, त्याचा उपयोग कसा होणार आहे आणि त्याचबरोबर ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये कोणते कोणते चेंजेस आपल्याला करता येतात, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अक्षयज व्ह्यू पॉइंट या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात। प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचे फायदे आणि ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये काय काय चेंजेस तुम्हाला करता येणार आहेत आपण बघूया, ठीक आहे। त्याआधी याचे डेट्स आहेत त्यावर परत एकदा मी हायलाइट करतो तुम्हाला। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट की जी आज डिस्प्ले झालेली आहे 3 ऑगस्ट रोजी, ठीक आहे। ग्रीव्हियन्स पिरियड जो आहे तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्हाला उद्यापासून म्हणजेच 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत करायचे, पण त्याला टायमिंग इथे दिलेला आहे की 5 वाजेपर्यंत। 6 ऑगस्टला 5 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये चेंजेस करता येणार आहेत। काय काय करायचे चेंजेस ते आपण बघणारच आहोत पुढे, ठीक आहे। आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही देखील लागणार आहे, ती 8 ऑगस्टला असणार आहे। प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये कसे चेंजेस होतील किंवा होऊ शकतात याची देखील माहिती मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये सांगणार आहे। चला तर आपण बघूयात आज डिस्प्ले झालेली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी असेल किंवा तुमच्या मेरिट्स रँक या कशा आलेल्या आहेत। ओके, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही चेक कशी करायची हे तर आपल्याला माहितच आहे। वेबसाईट माहिती आहे FE 2024, तुम्ही सगळ्यांनी लॉग इन केलेलं आहे। होम पेजला आल्याच्या नंतर इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये तुम्ही चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असं एक टॅब ओपन होईल, थोडं स्क्रॉल करा आणि इथे तुमचा ऍप्लिकेशन ID आणि बर्थ डेट एंटर करा, सबमिट म्हणा। ओके, सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होईल। याच्यावरती तुमचं नाव असेल, तुमचा ऍड्रेस वगैरे कॅटेगरी सगळं दिलं असेल। मी मुद्दामून ते झूम केलेला आहे। आता हा एका विद्यार्थ्याचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा एक स्क्रीनशॉट आहे। तर इथं बघा काय दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा। तुमचे पर्सेंटेज मार्क्स वगैरे PCM PCB दिलेले असतील। या विद्यार्थ्याला PCM ला 81 पर्सेंटाइल आहेत आणि PCB ला 81 असे काहीतरी आहेत ते, ठीक आहे। तर PCM PCB दोन्ही ही पर्सेंटाइल दिलेले आहेत। आणि आता ही झाली तुमची मेरिट लिस्ट। 2 टाइप मध्ये त्यांनी मेरिट लिस्ट दिली, पहिली असेल PCM ची, दुसरी असेल PCB ची। ओके, PCM मध्ये जी दिली स्टेट जनरल मेरिट नंबर, म्हणजे काय की पूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा मेरिट नंबर किती असेल। ओके, तर या विद्यार्थ्याचा आहे 41,825, 41,000 जवळपास, ठीक आहे। 80 च्या पुढे त्याला पर्सेंटाइल आहेत आणि त्याचा नंबर आहे 41,000 च्या आसपास। 41,825 हा आहे महाराष्ट्र राज्यातला जनरल मेरिट नंबर, ठीक आहे। त्यानंतर दिलाय त्यांनी की PCM चाच युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, म्हणजे आता त्याची युनिव्हर्सिटी कुठली आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। म्हणजे हा विद्यार्थी एकतर नगर जिल्हा, नाशिक आणि पुणे या 3 जिल्ह्यांपैकी असेल तर त्याचा युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर आहे 11,965। स्टेट जनरल किती होता, 41,000 च्या आसपास, पण युनिव्हर्सिटी मध्ये त्याचा नंबर कमी आलेला आहे 11,965। ओके, त्यानंतर स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर, त्याची जी कुठली कॅटेगरी असेल, SEBC मधून त्यांनी फॉर्म फिल केलेला आहे। तुमचं OBC असेल, SC असेल, NT असेल तर तुमचा स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर येईल, त्याचा आलेला आहे 3,206, ठीक आहे। त्यानंतर युनिव्हर्सिटी कॅटेगरी, जसं इथं स्टेट मेरिट होता आणि युनिव्हर्सिटी मेरिट होता तसंच कॅटेगरी मधून देखील हे आलेलं आहे की युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर, तर तो आलाय त्याचा 839, ठीक आहे। म्हणजे विद्यार्थ्याला मार्क्स चांगले आहेत। अजून एक नंबर दिलेला आहे पहा, TFWS मेरिट नंबर, त्यांनी TFWS मधून फॉर्म फिल केलेला आहे। तर TFWS मेरिट नंबर 16,820 असा आहे आणि PCM ऑल इंडिया मेरिट नंबर, ऑल इंडिया रँक त्याची जी आहे ती 1 लाखच्या आसपास आहे, ठीक आहे। 1,01,489,
तर असे सगळे तुमचे मेरिट नंबर हे दिले गेलेले आहेत. एक पहिला जो आहे तो स्टेट जनरल मेरिट नंबर, सेकंड जो आहे तो युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, त्यानंतर कॅटेगरी, तुमच्या कॅटेगरीमध्ये स्टेटमध्ये किती आहे आणि तुमच्या युनिव्हर्सिटी किती आहे, तर असे ते नंबर दिलेले आहेत. आता खाली पीसीएम चे आहेत. अजून एक फॉर्म माझ्याकडे आलेला आहे, तो हा एका विद्यार्थिनीचा आहे. विद्यार्थ्याचा फॉर्म वेगळा आणि विद्यार्थिनीचा, याच्यामध्ये चेंजेस, मायनर चेंजेस आहेत. पीसीएम तुमचे पर्सेंटेज सगळे इथे दिलेले असतील. ओके, स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, युनिव्हर्सिटी जनरल नंबर आहे, स्टेट कॅटेगरी नंबर आहे, युनिव्हर्सिटी कॅटेगरी नंबर आहे. आता लेडीजच्या बाबतीत इथं अजून एक तुम्हाला रो दिसते बघा, पीसीएम लेडीज स्टेट जनरल मेरिट नंबर. या विद्यार्थिनीचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे 26,471. ओके, आणि तिचा लेडीज कॅटेगरी मधून तिचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे 8,271. त्यातच परत लेडीज स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर 2,419. असं करत करत तिने देखील TFWS मधून भरलेला आहे, तर त्याचा देखील नंबर इथे दिलेला आहे. कुठली युनिव्हर्सिटी आहे तुमची ते दिली जाते, म्हणजे या मेरिट नंबर मध्ये स्टेट मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, स्टेट कॅटेगरी नंबर आणि स्टेट युनिव्हर्सिटी कॅटेगरी नंबर, अशा टाईपचे ते नंबर दिले जातात. आता याचा फायदा कसा होतो ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. हे बघा, ही मागच्या वर्षीची एक इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आहे. तर ही लिस्ट कशी बघायची, ही मागच्या वर्षीची आहे. ठीक आहे, कशी बघायची हे मी कट ऑफ लिस्ट, हा माझा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये कट ऑफ लिस्ट कशी पाहावी आणि अलॉटमेंट ऑफ कॉलेजेस इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट कशी पाहावी, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की ही डाउनलोड कशी करायची. आता हे COEP कॉलेजचं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचं. इथं त्यांनी मेरिट नंबर दिलेला आहे बघा. ओके, किती मेरिट नंबरला कुठला विद्यार्थी हा कुठल्या कॅटेगरीचं सीट त्यांनी घेतलेलं आहे आणि किती पर्सेंटेजला त्याचा नंबर लागलेला आहे. तर मेरिट नंबर तुम्हाला इथून ते क्रॉस चेक करता येतील. ठीक आहे, मेरिट नंबर कसा बघायचा हे थोडंसं मी झूम करतो वाटलं तर. हे बघा, हा जो मेरिट नंबर आहे, ठीक आहे, एक मग ह्या किती मेरिट नंबरला मागच्या वर्षी किती पर्सेंटेजला विद्यार्थी COEP ला किंवा दुसऱ्या तुमच्या आवडत्या कॉलेजला लागलेला आहे हे तुम्हाला चेक करता येईल. आता तुमच्याकडे मेरिट नंबरही आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केलेलं आहे आणि तुम्हाला हे कसं बघायचंय ते देखील मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ही आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ठीक आहे, यानंतर 8 तारखेला जी येईल ती फायनल मेरिट लिस्ट असेल, त्यामध्ये थोडेसे चेंजेस होतील. ठीक आहे, म्हणजे आता जे तुमचे नंबर दिलेले होते त्यांनी की 10,000 आहे, 20,000 आहे, जे विद्यार्थी कॅटेगरी मधून आता ग्रीव्हियस पिरियड भरतील, ग्रीव्हियन्स मध्ये डॉक्युमेंट अपलोड करतील, त्यांचे मेरिट नंबर हे थोडेफार चेंजेस होतात. ठीक आहे, तुमचा देखील हा फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे. तर तुम्हाला आता फायनल मेरिट नंबर 8 ऑगस्टला हे तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूयात की ग्रीव्हियन्स मध्ये काय काय तुम्हाला चेंजेस करता येतात. ओके, तर आता आपण बघूयात ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये काय काय चेंजेस करता येतात. टाइम पिरियड लक्षात ठेवा, 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यानच तुम्हाला चेंजेस करायचे. ओके, तुमचा कॅन्डिडेट टाईप जो असेल तो तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट जे टाईप A किंवा काय जे तुम्ही सिलेक्ट केलं असेल, जर तुमच्या नावामध्ये चेंजेस झालेले असतील, म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटवर वेगळं नाव आहे किंवा दुसऱ्या डॉक्युमेंटवर अजून काहीतरी करेक्शन्स आहेत नावामध्ये आणि ते तुम्ही आता करेक्ट करून आणलेले आहेत, ते देखील चेंजेस करता येतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथं मुद्दामून अंडरलाईन केलेलं आहे चेंजेस इन कॅटेगरी. ज्या विद्यार्थ्यांनी आधी ओपन कॅटेगरी मधून रजिस्ट्रेशन केलंय, ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेला आहे आणि आता त्या विद्यार्थ्यांकडे जर कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी देखील चेंज करता येते ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये. म्हणजे समजा तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेले असतील आधी किंवा तुमच्याकडे रिसिप्ट जरी नसतील तरी सुद्धा तुम्हाला आता जर रिसिप्ट आलेली असेल, आजपर्यंत 31 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन होतं, 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन होतं, 30 तारखेपर्यंत ज्यांच्याकडे रिसिप्ट नव्हत्या पण काल आज या 2-3 दिवसात आलेल्या असतील किंवा उद्या देखील येतील, अशा विद्यार्थ्यांना या पिरियड मध्ये ते रिसिप्ट अपलोड करून तुमची कॅटेगरी ही चेंज करता येणार आहे. ओके, कॅटेगरी चेंज करताय म्हणजे काय की तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये पण चेंजेस करावे लागतील.
म्हणजे एखाद्याने ओपन कॅटेगरी आधी सिलेक्ट केलेली असेल आणि आता त्याला ओबीसीचं कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट त्याच्याकडे आली आहे किंवा नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट आलेली आहे, तर ती अपलोड करायची. कॅटेगरी चेंज केली तर तुम्ही ह्या नॉन क्रिमिलियरच्या रिसिप्ट, कास्ट व्हॅलिडिटीच्या रिसिप्ट ह्या अपलोड करून तुमच्या कॅटेगरीज ह्या चेंज करू शकता. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना जर TFWS पहिल्यांदा नो केलं असेल आणि आता यस करायचंय, ते देखील तुम्ही करू शकता. किंवा आधी यस केलेलं आहे आता नो करायचंय असं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही ते चेंज करू शकता. त्यानंतर EWS त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नव्हतं आणि आता आलेलं आहे, किंवा फक्त रिसिप्ट अपलोड केली आणि आता ऍक्च्युअल सर्टिफिकेट रिसिव्ह झालेलं आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्ही आता ते अपलोड करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला 10वी आणि 12वीचे मार्क किंवा जे काही तुमचे अकॅडमिक चेंजेस आहेत ते जरी चेंजेस करायचे तरी सुद्धा 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यानच ते करायचे. ओके, त्याला नंतरचा वेळ भेटणार नाहीये. ठीक आहे, ऍटलिस्ट रिसिप्ट तरी तुम्ही अपलोड करून ठेवा. ओके, आणि आता व्हॅलिडिटीचा विषय निघालेलाच आहे, कास्ट व्हॅलिडिटीचा, म्हणून एक वाक्य मी इथं सांगतो की शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा की उदाहरणार्थ एखादा ओबीसी कॅटेगरीतला विद्यार्थी असेल तर किंवा दुसरी कुठलीही कॅटेगरी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जर रिसिप्ट अपलोड केली तर कॅप राऊंड 3 पर्यंत, मी परत एकदा रिपीट करतो, कॅप राऊंड 3 होईपर्यंत तुमच्याकडे ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी डॉक्युमेंट येईल याची खात्री करा किंवा येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि ते आल्याच्या नंतर जिथं कुठं ऍडमिशन होईल कॅप राऊंड 3 पर्यंत ते तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करा. आता रिसिप्ट अपलोड केली तरी देखील चालेल. रजिस्ट्रेशन करताना रिसिप्ट अपलोड केलेली आहे, ओके. ग्रीव्हन्स पिरियड मध्ये रिसिप्ट किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करताय, ओके. पण कॅप राऊंड 3 होईपर्यंत शक्य तेवढे प्रयत्न करा तुम्ही की तुमच्यापर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट येईल. ओके, त्या व्यतिरिक्त अजून पण थोडेफार चेंजेस असतात. आता खूप सारे कॅटेगरीज आहेत, खूप सारे चेंजेस, TFWS, EWS किंवा येस नो असे ऑप्शन्स असतात, सर्टिफिकेट नसतात, आता आलेले आहेत. तर असे बारीक सारीक बरेचसे चेंजेस करता येतात. तर तुम्ही जिथं कुठं स्क्रुटिनी केली असेल, फिजिकल स्क्रुटिनी, त्या सेंटरला व्हिजिट द्या, तुमचे चेंजेस करून घ्या. आणि चेंजेस केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मचं व्हर्जन एक बदलणार आहे. त्याचबरोबर नवीन रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट जी येईल की ज्याच्यावर तुम्ही स्टॅम्प घेतले होते बघा, ते सुद्धा नवीन येणार आहे. आता व्हर्जन वाईज ते नवीन येईल, त्यावर देखील तुम्हाला चेंजेस केल्याच्या नंतर हे स्टॅम्प घ्यावा लागतील. आता व्हेरिफिकेशनचे स्टॅम्प कसे घ्यायचे त्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, आणि चेंजेस इन प्रोफाईल, तुमची पूर्ण प्रोफाईल जी आहे स्टार्ट टू एंड, तुमच्या नावापासून ऍड्रेस वगैरे जे काय असेल पूर्ण प्रोफाईल जी असेल ती सुद्धा तुम्हाला चेंज करता येणार आहे. तर असे बारीक सारीक बरेचसे चेंजेस हे या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये करता येणार आहे. 3 दिवसाची मुदत तुम्हाला DTने दिलेली आहे, कॅप प्रोसेसने दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण कॅप राऊंडला फेस करणार आहोत. 6 तारखेला ज्यावेळेस ग्रीव्हन्स पिरियड संपेल, 8 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर कॅप राऊंड सुरू होतील. तर मी कालचाच एक व्हिडिओ बनवलेला आहे की लिस्ट ऑफ कॉलेजेस, तुम्ही ती लिस्ट ऑफ कॉलेजेस बनवायला सुरू करा, बनवून ठेवा, अधिकाधिक फायदा तुम्हाला त्याचा होणार आहे. ठीक आहे, तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येत राहू. अक्षय झिरो पॉइंट या माझ्या चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.